नमस्कार माझ्या मैत्रिणींना, आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे। सर्वात प्रथम हे खोबरे आहे, हे धुवून स्वच्छ मी कट करून घेतले। आता ते मिक्सरमध्ये वाटून घेते मी। तर पुढची प्रोसिजर पण मी दाखवते, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघू शकताय तुम्ही, हे मी केलेलं आहे। जास्त बारीक पण करायचं नाही, जास्त मोठं पण करायचं नाही। आणि हे झालेलं आहे। ह्याचे मोदक खूप छान होतात। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हे खोबरं आता आपण बारीक करून घेतलेलं आहे। तर हे सारणासाठी मी आता मोदकच्या सारणासाठी हे खोबरं बारीक करून घेतले। तर चला आता आपण हे गुळामध्ये शिजवूया। हे बघू शकताय तुम्ही, आता मी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे। तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, कारण मला थोडेसे एका नारळापुरते मोदक करायचे, त्यामुळे ना मी थोडंसं पीठ मळणार आहे। हे बघू शकताय तुम्ही, आता पीठ मळून झालेलं आहे। तर आता मी सारणची तयारी करते। खोबरे आहे ना, आता आपण ही कढई ठेवली आहे तापायला। तर या कढईमध्ये हे खोबरे टाकून घेऊया आपण। तर याच्यामध्ये हे खोबरे मी घालून घेतले। तर थोडं भाजून घ्यायचं याला, भाजून घेते थोडंसं। आता थोडंसं भाजून झालंय आहे। तर याच्यामध्ये आपण हा जो गूळ घेतलेला ना तो घालून घेऊया। तो गूळ घातलाय, आता हे सगळं एकत्र करायचं, एकत्र करून घ्यायचं। घरामध्ये आमचे जास्त कोण गोड खात नाही, त्यामुळे मी थोडंसंच करते मोदक। आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे। चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ घातलेलं आहे मी। तर आता आपण करून घेऊया मोदक। हे पीठ पण चांगलं व्यवस्थित मुरलेलं आहे। आता थोडं थोडं छोटं छोटं मी लाटून आहे ना मोदक करून घेते। हा छोटा घेतलाय मी गोळा। आता हे लाटून घेतले मी, त्याच्यावरती मोदक करून घ्यायचे। हे मोदक आता माझे सगळे करून झालेले आहेत। पाणी ठेवले मी तापायला। पाणी तापल्यानंतर त्याच्यावरती चाळणी ठेवायची। चाळणीवरती तेल लावून घ्यायचं व्यवस्थित तेल लावून झालं की त्याच्यावरती हे मोदक ठेवून घ्यायचे आहेत। त्याच्यावरती सगळे मोदक ठेवून घेतले मी, वाफवून द्यायचे 20 मिनिटं। हे आता तयार झालेले आहेत मोदक। मोदक तयार झाले आहेत। मी एक गणपती बाप्पाला ठेवला आणि तुम्हाला आता हे कट करून दाखवते। छान झाले ते मोदक।